विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप छोटा असणार आहे, पण खूप इम्पोर्टंट असणार आहे. रिझन काय त्याच्या पाठीमागचं? कारण गेली 2-3 वर्ष तुम्हाला माहिती आहे, की मॅथ्सचा पेपर खूप अवघड येतोय. जेईई लेव्हलचे लेंथी क्वेशन्स येतायत. म्हणजे मुलं ना पॅनिक मोडमध्ये गेलेत, घाबरलेत. आपल्याला काही जमणारच नाही. खूप अवघड सगळे प्रश्न असणार आहेत. मग काय करायचं अशी भीती मुलांच्या मनात निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणात. तर मला इथं तुम्हाला काय सांगायचं आहे बघा, कोणतीही एक्झाम असू दे, कोणतीही एक्झाम, त्यातले सगळेच प्रश्न कधीही अवघड नसतात. व्हिडिओचं टायटल काय, की पी-वाय-क्यूज आहेत. सीईटीत आलेले प्रश्न आहेत, तेही तुमच्या पुस्तकातले. आहे असं शक्य? आहे. मी तुम्हाला सांगू का? चला मी पहिलाच व्हिडिओ अतिशय छोटा होणार आहे लक्षात घ्या. पण हा टाइप तुम्हाला एकदम आरामात कळणार आहे. आणि शॉर्टकट तयार करणार आहे आपण. तयार करणार आहे आपण. ओके. चला पी-वाय-क्यू बघा. क्वेशन काय दिसतोय? अरे पण हा कोणत्या वर्षी प्रश्न आलाय? 2023 म्हणजे अगदी लेटेस्ट क्वेशन आहे. काय दिलंय बघा yची व्हॅल्यू रूटमध्ये x मायनस sin x. पण दुसऱ्या रूटमध्ये परत x मायनस sin x, तिसऱ्या रूटमध्ये x मायनस sin x. आणि नीट ऑब्झर्व्ह करा, आन्सर मध्ये 2y मायनस 1, 2y मायनस 1, 2y मायनस 1 डिनॉमिनेटर मध्ये दिसतंय की नाही? बरं, हा सीईटीतला प्रश्न आहे. जेईई लेव्हलचा प्रश्न असेल, जेईईला हा पी-वाय-क्यू असेल सुद्धा, पण हा तर आपल्या पुस्तकातला प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल, "सर पुस्तकातला कुठला प्रश्न आहे? थोडासा वेगळा प्रश्न दिसतोय हा." पण बघा ना इथं cos x, cos x, cos x आहे की नाही? आहे की नाही? cos x, cos x आणि cos x. अगदी सेम टाइप आहे. इथं पण 3 स्क्वेअर रूट आहेत. इथं पण 3 स्क्वेअर रूट आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. इथं पण परत 3 स्क्वेअर रूट आहेत. इथं पण परत 3 स्क्वेअर रूट आहेत. मग एवढे प्रॉब्लेम्स मी आता तुम्हाला घेऊन दाखवणार आहे ना, तर समजून घेणं गरजेचं आहे, की नक्की करायचंय का या टाइपमध्ये. चला ही जी yची व्हॅल्यू दिली ना, ओके, त्यांनी दिलेली आहे yची व्हॅल्यू. याचा तुम्ही स्क्वेअर करा. पण थांबा, मला मेन संदेश काय द्यायचा होता, की टेक्स्टबुक प्रॉपर सॉल्व्ह करा. सीईटीतले प्रश्न हे त्याच्यावरच आधारित असणार आहेत. थोडासा चेंज करून तुम्हाला ते देतील, पण टाइप तर तोच असणार आहे. सगळेच्या सगळे प्रश्न कधीही अवघड येत नसतात बाळांनो, लक्षात घ्या, येत नसतात. बरं, या टाइपमध्ये काय करायचं, की तुम्ही स्क्वेअर करायचा. बोथ साइडचा स्क्वेअर करा. राइट साइडला 3 स्क्वेअर रूट आहेत. मग त्यातलं एक स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. मग उरलं कोण रे? एक्स मायनस साइन एक्स. ओके. प्लस हे रूट निघून गेलं प्लस. पण पुढे जे आहे ना, ते परत अप टू इन्फिनिटी आहे ना. म्हणजे ते अप्रॉक्सिमेटली yचीच व्हॅल्यू असते हे लक्षात ठेवायचं. ओके. हे प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये येणार आहे. स्क्वेअर करा, पुढे तुम्हाला yची व्हॅल्यू मिळेल. मग उद्याच्या लेक्चरमध्ये थोडंसं मोठं होईल लेक्चर, पण अशी वेगळी प्रॉब्लेम आहेत ना एक्सरसाइज मधले, डेरिव्हेटिव्ह मधले, की तसे ते चेन रूल वरतीच बेस्ड असतील. प्रॉडक्ट रूल, कोशंट रूल एवढ्यावर सिंपल जमेल. असे प्रॉब्लेम आपण उद्या घेणार आहे बरं का. डेरिव्हेटिव्ह काढूया याचं. y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 2y dy बाय dx. एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. ओके. इथं 1 दिसतंय, इथं 1 आहे, इथं 1 आहे. ओके. मायनस sin xचं डेरिव्हेटिव्ह cos x आहे. चला मग हा ऑप्शन कॅन्सल, हा ऑप्शन कॅन्सल. ओके. मग या दोघांपैकी मग ऑप्शन एच करेक्ट असणार आहे. बघूया थांबा. आणि प्लस yचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. चला हे प्लस त्या साइडला मायनस होतील. म्हणजे 2y dy बाय dx मायनस dy बाय dx इक्वल्स टू 1 मायनस cos x. चला याच्यातून काय करणार? dy बाय dx कॉमन काढा. मग शिल्लक काय राहील? 2y मायनस 1. कॉमन काय काढलं? dy बाय dx इक्वल्स टू शिल्लक कोण? 1 मायनस cos x इंटूचा अपॉन करा. मिळालं का? 1 मायनस cos x अपॉन ट्वाइस y मायनस 1. मग एक स्टेप तुम्ही कराल ना? बरं इथे शॉर्टकट काय आहे? सांगतो. याचंच डेरिव्हेटिव्ह बरोबर न्यूमरेटर मध्ये येतंय आणि डिनॉमिनेटरला येतंय 2y मायनस 1 फिक्स आहे. बघा ना, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. मग मला सांगा ह्याचा आन्सर. cos x चं डेरिव्हेटिव्ह कोण? मायनस sin x. आता तुम्ही म्हणाला सर प्लस sin x दिलंय. ऍक्च्युअली खाली साइन चेंज केलंय. पण मला सांगा तुम्ही, बघा हळू घेतोय मला माहिती आहे. पण शेवटपर्यंत सगळं कंप्लीट होणार आहे आपलं. आणि एक लक्षात घ्या, मला तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. ओके. तर तुम्हाला सांगू का, मी आज एका पालकाला बोललो. काही पालकांना म्हणालो, त्यांच्याशी बोललो. माझ्याकडे 11th स्टँडर्डला एक ॲडमिशन आलंय. 48% 10वी ला मार्क आहेत. 48% मॅथ्समध्ये 36 आहेत फक्त. पण मी कॉन्फिडंट आहे. मी घेणार त्याचं. तो करणार. तो खुश आहे. तो आनंदी आहे. कारण माझा सपोर्ट त्याला मिळतोय. मी तुम्हाला सांगू का, 20 वर्षापूर्वी माझ्या क्लासला पण अशीच सुरुवात झाली होती. आमच्या इथं ना, छोटासा एक काय म्हणूया आपण, असं एक झोपडपट्टी टाइप भाग आहे.
अगदी आमच्या घराशेजारीच आहे म्हणूया आपण. गरीब लोकं आहेत. माझे पहिले स्टुडंट तिथले आहेत. मी तुम्हाला सांगू का पहिल्या दिवशीच मला एक स्टुडंट बोलला, की "सर एवढ्या प्रेमानं आम्हाला आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी शिकवलं. नंतर शाळेतले शिक्षक नुसते बदडायचे." विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणं गरजेचं आहे प्रेमानं. मी स्ट्रिक्ट आहे खूप हां. पण मी काय बाहेर तुम्ही दंगा करा तुम्हाला फटके देईन. कुठं चुकी ठिकाणी सापडला फटके देईन. पण शिकवताना मी प्रेमानच शिकवतोय. त्यामुळे हे जरा हळू होतंय असं वाटत असेल, असू दे. शॉर्टकट तयार झालाय. पहिली गोष्ट बोर्डसाठी हा प्रॉब्लेम येणार 2 मार्काला. मग त्यावेळेस काय करणार पहिली स्टेप स्क्वेअर करा. 3 रूट आहेत. एक रूट कॅन्सल होईल cos x पण पुढे कोण उरलेलं? y. डेरिव्हेटिव्ह काढा. y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y इंटू चेन रूल dy/dx. cos x चं डेरिव्हेटिव्ह sin x आणि y चं डेरिव्हेटिव्ह परत dy/dx. प्लसचं काय होईल? मायनस आणि ते कॉमन काढा. मग कॉमन काढल्यावर काय होईल? 2y मायनस 1. काय कॉमन काढले तुम्ही dy/dx. कसं ते कळालं? प्लसचं मायनस. इकडं कोण आहे? मायनस sin x. चला इंटूचा अपॉन करा. मग dy/dx ची व्हॅल्यू मायनस sin x आणि डिव्हायडेड बाय 2y-1 चला सगळ्यांचे साइन चेंज करूया. मायनसचं प्लस sin x होईल. -1 चं +1 अगोदर लिहूया. प्लस y चं -2y. आलं का आन्सर? आता टाइप कळाला? वर्षभर लक्षात ठेवणार. परीक्षेत पुन्हा काही बघायची गरज लागली नाही पाहिजे तुम्हाला. सेम हा क्वेशन अगदी तसाच आहे. सांगा log x चं डेरिव्हेटिव्ह कोण? 1/x. डिनॉमिनेटर फिक्स आहे. कोण? 2y-1. आलं का आन्सर? तर पहिली स्टेप काय? स्क्वेअर करा, डेरिव्हेटिव्ह काढा. स्क्वेअर करा, डेरिव्हेटिव्ह. ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. tan x चा डेरिव्हेटिव्ह कोण आहे? sec स्क्वेअर x डिव्हाइड बाय काय होणार? 2y-1 आलं का? आलं. बरं हा व्हिडिओ अतिशय गडबडीत मी तयार केलेला आहे. कारण माझं टार्गेट आहे, की तुम्हाला रोज व्हिडिओ प्रोव्हाईड करायचाच. मग एकच टाइप घेतलाय लक्षात घ्या. असू दे, पण मी तुम्हाला कमिटमेंट प्रॉमिस केलं, की उद्याचं लेक्चर थोडंसं मोठं होईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? हा शॉर्टकट तुमच्या लिस्टमध्ये ॲड करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कळालं का तुम्हाला? हे सीईटीत सुद्धा आपल्या टेक्स्टबुकवर बेस्ड प्रॉब्लेम 100% असणार आहेत. किती ते मी आत्ता सांगतो. 50 प्रश्नापैकी 30 क्वेशन्स हे अगदी टेक्स्टबुक बेस्ड क्वेशन असणार आहेत. त्यातले 10 क्वेशन्स 5 ते 10 क्वेशन हे टफ असणार आहेत एकदम. बाकीचे 10-12 मीडियम असणारच आहेत. पण लेंदी आहेत. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. सीईटी सेलला समजतच नाहीये ते, की 1.5 तासात कव्हर कसं करायचं स्टुडंटनं ते. जेईचे किती प्रश्न असतात? किती नंबर ऑफ क्वेशन्स किती असतात? आपले किती आहेत? जाऊ दे. सगळ्यांसाठीच आहे ते म्हणूया आपण. आपण पण त्यात आहोत. तेव्हा काय व्हायला लागलं कळालं का? मार्क्स कमी आहेत, पण पर्सेंटाइल जास्त येतायत. असू दे काही हरकत नाही. ऑल द बेस्ट.